नमस्कार, मी आशा तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आशाज रेसिपीमध्ये। तर तुमच्या सगळ्यांना श्री स्वामी समर्थ। व्हिडिओला कुठे स्किप नका करू, पूर्ण बघा। तर बघा, आपण ना एक वेगळ्या प्रकारचे असे भजी बनवलेले आहेत आणि हे मी कोणत्या पदार्थाचे बनवलेले आहेत ह्याचे पुढे तुम्हाला कळणारच आहे। व्हिडिओला कुठे स्किप नका करू, पूर्ण बघा आणि चॅनलवर जर नवीन आला असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। तर आता आपण बघणारच आहोत हे मस्त खमंग कुरकुरीत आपण हे भजी कसे बनवलेले आहेत। तर चला आपण पाहूया। तर बघा, आपण ना हे कच्ची केळी घेतलेली आहे। आता ह्या केळ्या आहेत ना, ह्या आपल्याला सोलून घ्यायची आहे। तर बघा, मी हे असं वरचं देठ आहे कापून घेणार आहे आणि त्याचं जे साल आहे ते मी हे चाकूच्या साहाय्याने काढणार आहे। तुमच्याकडे जर सोलवणं असेल, जर आपण बटाटे सोलतो त्या सोलवण्याने जरी काढलं वरचं साल तर तरी चालतं। तर बघा, पूर्ण सगळ्या केळ्या मी अशा सोलून घेणार आहे। खूप छान लागतात हे भजी, तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा। जसे आपण बटाट्याचे बनवतो ना त्याप्रमाणेच आपण ह्या कच्च्या केळीचे भजी बनवणार आहोत। तर बघा, सगळ्या केळ्यांना मी हे अशाच सोलून घेणार आहे। वरचं जे साल आहे ते सगळं आपल्याला काढून केळी एकदम पांढरी शुभ्र स्वच्छ करून घ्यायची आहे। तर बघा, सगळ्या केळ्या सोलून मी धुवून घेतलेल्या आहे। आता आपल्याला एक बॅटर बनवायचं आहे। त्याच्यासाठी मी 1 वाटी बेसन घेतलेलं होतं आणि अर्धी वाटी मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। तर आता हे दोन्ही पीठ मिक्स करून आपण भजी करणार आहोत। तर आता चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये मी अर्धा चमचा हळद आणि 1 चमचा, छोटा चमचा आहे ह्याचं काश्मीरी लाल तिखट घेतलेलं आहे। लहान मुलांसाठी बनवणार आहोत त्याच्यासाठी मी जास्त काही तिखट वापरलेलं नाही आहे। आणि थोडासा अर्धा चमचा आपण ओवा पण घेतलेला आहे, हातावर थोडासा मळून आपण ह्याच्यामध्ये वापरणार आहोत। तर आता आपल्याला हे बॅटर पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं आहे। तर बघा, थोडं थोडं पाणी टाकून मी हे असं बेसन आणि तांदळाच्या पिठाचं असं बॅटर तयार करून घेतलेलं आहे। बघा, इतपत आपल्याला हे असं पातळ करायचं आहे। तर आता एक खिसणी घेतलेली आहे। बघा, जाड खिसणी असते ना त्याच्याने आपल्याला ह्या केळ्या किसून घ्यायच्या आहेत। बारीक किसणीने नका किसू, जाड किसणीनेच किसा। तर बघा, ह्याप्रमाणे आपण हे सगळं केळ्या अशा किसून घेऊ आणि आता आपल्या ह्या बॅटरमध्ये आपण हे सगळं किसलेली जी केळी आहे ती आपण टाकून ह्याच्यामध्ये मिक्स करून आपण भजी बनवून घेऊया। तुम्ही ह्याच्यामध्ये कोथिंबीरही वापरू शकता, मी नाही वापरलेली आहे। तर आता एका पॅनमध्येच आपण हे फ्राय करून घेणार आहोत। तर पॅनमध्ये मी थोडंसं तेल गरम करून घेतलेलं आहे। आता आपण ना चमच्याच्या साहाय्याने मी हे भजी टाकणार आहे। या लहान मुलांसाठी मी करते आहे, त्याच्यासाठी मी जास्त ह्याच्यामध्ये मिरची वगैरे काही वापरलेलं नाही आहे। तुम्हाला जर जास्त असं तिखट वगैरे पाहिजे असेल तर तुम्ही मिरची पण वापरू शकता। मिरची आणि लसणाची पेस्ट किंवा मिरचीचे तुकडे जरी वापरले तरी छान लागतील। पण मी कसं मुलांसाठी बनवलेलं त्याच्याकरता मी काहीच जास्त मसाले वगैरे वापरलेले नाही आहेत। तर आता आपल्याला छान असे तळून घ्यायचे आहेत, जसे आपण बटाट्याचे कसे करतो तुम्ही ह्या पद्धतीने बटाट्याचे पण करू शकता। खूप छान लागतील, मस्त लागतील, असे कुरकुरीत होतात एकदम। तर बघा, आपण सगळे हे भजी मस्त तळून घेऊया दोन्ही साईडने अलटी पलटी करून आणि छान असे क्रिस्पी भजी मस्त तयार करून घेऊया। तर बघा, मस्त असे आपण तळून घेत आहोत। ज्या प्रकारे म्हणजे कमी तेलातच जितके आपण तळू तेवढंच चांगलं आहे। जास्त मी असं डीप फ्राय नाही केलं आहे, कढईमध्ये तेल टाकून आपण पॅनमध्येच हे तळून घेणार आहोत। तर बघा, दोन्ही साईडने मस्त असे कुरकुरीत आणि क्रिस्पी मी हे तळून घेत आहे। तर तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात नक्की सांगत जा आणि व्हिडिओ पूर्ण बघत जा, कारण व्हिडिओ पूर्ण बघितल्यावरच मला कळेल की तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात की नाही ते। आणि कमेंट हिट करत जा आणि व्हिडिओवर आल्यावर एक लाईक ही नक्की जरूर करत जा, कारण तुमची एक लाईक माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे। तर बघा, आपण मस्त हे भजी असे कुरकुरीत तळून घेत आहोत। तर बघा, आपले भजी मस्त तळून झालेले आहेत, रंग पण छान आलेला आहे। बघा, गोल्डन असा रंग आलेला आहे। आता एका चाळणीमध्ये आपण हे सगळे भजी काढून घेऊया, म्हणजे जे एक्स्ट्राचं जे तेल असेल ते आपण निथळून काढूया। हे बघा, मस्त असे भजी आपण फ्राय करून घेतलेले आहेत। तर हे भजी खाण्यासाठी ना मी पुदिन्याची चटणी आणि टोमॅटोचा सॉस दिलेला मुलांना खायला। तर पुदिन्याची चटणी माहिती आहे आपल्याला कशी बनवतात, पुदिना, कोथिंबीर, मिरची, लसूण वगैरे आपण वापरून ही चटणी बनवलेली होती। तर बघा, सगळे भजी मी असे फ्राय करून घेतले। आता एका डिशमध्ये आपण सर्व केलेले आहेत। बघा, ही चटणी घेतलेली आहे, ग्रीन चटणी पुदिन्याची आणि टोमॅटोचा सॉस घेतलेला आहे। तर बघा, आपले छान असे कुरकुरीत केळ्यांची भजी। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की सांगा आणि एक लाईक नक्की जरूर करा आणि
हे भजी मी कसे बनवले आहेत त्याच्यासाठी नक्की कमेंट करा आणि चॅनलवर जर नवीन आला असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ पूर्ण बघण्यासाठी तुमच्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद। श्री स्वामी समर्थ। तर आता आपण पुढच्या नवीन एका रेसिपीसाठी भेटूया। तुमच्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद।